Good morning, friends. Welcome to our new syllabus of English. Today, we are going to start with our section 2. Friends, you know that there are the four sections of our English syllabus. First, there is the poem Song of the Open Road in 2.1. अगोदर मी तुम्हाला ही पोएम वाचून दाखवेल. नंतर मी तुम्हाला मराठीमध्ये त्याचा मीनिंग सांगेल. Let's start with the poem. The title of the poem is The Song of Open Road. The title is very significant. It is written by the Walt Whitman. This poem is taken from the collection Leaves of Grass. The type of the poem is free verse. Walt Whitman is also called father of free verse. The title of the poem is very significant as Whitman has used the word song with a definite purpose, that he enjoys to travel on the open road without any tension and worries, and face the life without any complaint against his life. So friends, this is the short theme about our poem. Let's start with the first line of our poem. So refer your textbook and give the proper attention. First line. Afoot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me. कवितेची सुरुवात करताना कवी म्हणतो की त्याने हा जो प्रवास सुरू केलेला आहे तो प्रवास ओपन रोडवरचा आहे, म्हणून त्याने अगदी एकामागून एक आणि मोकळ्या मनाने त्याने या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. कारण हा जो रोड आहे इट इज हेल्दी अँड फ्री, म्हणून त्याने अगदी स्वच्छंदी मनाने हा प्रवास सुरू केलेला आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेरेवर आय चूज. हा जो जीवनरूपी प्रवास त्याने सुरू केलेला आहे, कवी म्हणतो की इट इज व्हेरी लॉंग, पण तरीसुद्धा हा जो रोड आहे इट इज द ओपन रोड. इट मीन्स फुल ऑफ फ्रीडम, म्हणून हा रोडच त्याला त्याच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी, म्हणजे त्याने जो मार्ग निवडलेला आहे, ज्या ठिकाणी त्याला तिथं जायचं आहे त्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. हा प्रवास करत असताना तो स्वतःला फार सुदैवी पण समजत नाही आहे, कारण तो खूप सुदैवी असावा असं जेव्हा तो विचार करतो तेव्हा त्याला या प्रवासात कुठल्याही अडचणी येऊ नये हा त्याचा मागचा हेतू असेल. पण कवी म्हणतो की तो स्वतःला खूप सुदैवी पण समजत नाही, कारण तो आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून, कारण तो म्हणतो की त्याला हा जो प्रवास करायला मिळालेला आहे त्या थ्रूच तो स्वतःला खूप सुदैवी मानत आहे. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. म्हणून हा प्रवास चालू असताना तो सुदैव आणि दुर्दैव याचा विचार न करता किंवा प्रवास करत असताना नॉट विम्परिंग, तो कुठल्याही प्रकारे त्याच्या अडीअडचणी किंवा त्याला जाणवणाऱ्या वेदना या व्यक्त करत नाही किंवा प्रवास तो मध्ये सोडतही नाही. नीड नथिंग, आणि हा प्रवास करताना त्याला कुठल्या गोष्टीची गरजही जाणवत नाही. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वारलस क्रिटिसिझम. कारण त्याने या अगोदर इंडोर कंप्लेंट्स, इंडोर वर्ड इज व्हेरी सिग्निफिकंट, त्याने यापूर्वी खूप टीका टिप्पणी किंवा खूप तक्रारी त्याने सहन केलेल्या आहेत, म्हणून त्याला हा प्रवास करताना ज्या काही अडचणी येतील त्याला असलेला जो एक्सपिरियन्स आहे तो इथं त्याला मदत करणार आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. म्हणूनच या सगळ्या जीवनरूपी प्रवासामध्ये त्याला हा जो एक्सपिरियन्स आहे तो मजबूतीने हा प्रवास करण्यासाठी खूप मदत करणार आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. हा जो प्रवास आहे हा प्रवास करताना
द अर्थ दॅट इज सफिशियंट. ही जी मायभूमी आहे, ही जी मातृभूमी आहे, ती सुद्धा प्रवास करताना त्याला पुरेशी आहे, कारण ती सुद्धा त्याला मदत करणार आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर. तो म्हणतो की हा जो प्रवास मी सुरू केलेला आहे, या जीवनरूपी प्रवासामध्ये मला कुठल्याही पद्धतीने, कॉन्स्टिलेशन इज द न्यू वर्ड, याचा अर्थ होतो की कुठलीही जी महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःजवळ असणे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर. त्याची कुठल्याही प्रकारे या महत्त्वाच्या गोष्टींविषयी आशा अपेक्षा नाही आहेत की त्या माझ्याजवळ असाव्यात. प्रवास करताना तो एकट्याने प्रवास करत आहे. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. तो म्हणतोय की हे जे चंद्र, सूर्य, गॅलेक्सी किंवा ज्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट जी पीपल आहेत ती माझ्या अवतीभोवती नाही आहेत याविषयी तो दुःख व्यक्त करत नाही. तो म्हणतो की ही जी लोकं आहेत, ह्या ज्या वस्तू आहेत, या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्या बरोबर आहेत. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. कारण मला माहिती आहे की या सगळ्या ज्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्या लोकांसाठी त्या पुरेशा आहेत. Here the poem is finished, but into the bracket there are some lines. The lines indicates the old memories of the poet. So let's start with the old memories of the poet. Still, here I carry my old delicious burdens. Here the burden word is used. Actually the burden indicates the negativity, but here the delicious word is used with the burden. So there is the positive impact to the line. Still here I carry my old delicious burdens. कवी म्हणतोय की हा प्रवास करत असताना मला जुन्या गोष्टीही विसरून चालणार नाही, कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यासाठी बर्डन नाही आहे. सो ही कॉल्ड इट delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. तो म्हणतोय की या प्रवासामध्ये तो या सगळ्या गोष्टी स्वतःभोवती घेऊन जाणार आहे. ती माणसं असो, त्या स्त्रिया असो, किंवा कुठल्याही गोष्टी ज्या त्याच्याबरोबर निगडीत आहेत त्या सगळ्या गोष्टी तो त्याच्याबरोबर या प्रवासात घेऊन जाणार आहे. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट राईड ऑफ देम. तो म्हणतो मी खात्रीने सांगतो की या सगळ्या गोष्टी सोडून देणं त्याला जमणार नाही. आय एम फिल्ड विथ देम. कारण या सगळ्या गोष्टींनी तो व्यापलेला आहे. त्याचं जे आयुष्य आहे ते या सगळ्या गोष्टींनी पुढे आलेलं आहे. मग हा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणून तो म्हणतोय की आय एम फिल्ड विथ देम. या सर्वांनी मी पुरेपूर व्यापलेलो आहे. अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि मलासुद्धा या सर्व गोष्टींना व्यापायचं आहे. म्हणजेच त्यांना सोडून चालणार नाही. त्यांनाही माझ्या या आयुष्याचा भाग बनवायचा आहे. Here the poem is finished. I think you understand it. Thank you.